हिरा जो भंगला तोच एवढा टणक हिरा पण देखणाच्या नादाला लागला. बरेच देखणे आहेत गावाकडे, तुमच्याकडे नाही तर अजून आहेत आमच्याकडे. परीक्षा सांगतोय का? ढेकून घ्या, ढेकून. ढेकून कळतं का तुमच्याकडे? काय म्हणतात ढेकूनच का? ढेकूनच. ढेकून घ्या, त्या ढेकणाला सुई घ्या, सुईचं टोक ढेकणा टोचा, त्या टोकावर बसल एवढं ढेकणाचं रक्त घ्या आणि ते रक्त त्या हिऱ्याला गोल रेष मारा. हिऱ्याचे काय होतात? दोन भाग होतात. कुणामुळं? बोला, कुणामुळं? ढेकणामुळं. कुठे ढेकणामुळं? माहित नाही. तू ढेकणं ढेकणे म्हाताऱ्याला माहित आहे, हाताच्या पोराला माहित नाही. अजून सांगतो ढेकणं. बाबा ढेकणं घरात झाल्यावर तू घरात झोपतो का बाहेर? ढेकणं घरात झाल्यावर कुठे झोपतो तो? हो बाहेर. मग आता सांगा, घर ढेकणाचं का तुमचं? माहित नाही कसं गुरुजी सगळं माहित आहे यांना. माहित राहून यांनी मकर घेतात. कळालं? माहित नाही सगळं. ऐका, एवढा टणक हिरा पण नादाला कुणाच्या लागला? कुणाच्या? ढेकणाच्या. बऱ्याच ढेकणावर चांगले माणसं बिघडावले हो. कुसंगे नाडीला साधू तैसा. अरे साधूचं जीवन ही बिघडतं. कुणामुळं? वाईट माणसाच्या जर साधू लागला तर साधूचं जीवन बिघडतं. एवढंच नाही, अजून एक तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे संगतीचं, तुम्हाला सांगून जातो. ढेकणाच्या वाजे सुखाची कल्पना. ढेकणाच्या वाजे सुखाची कल्पना. वा, मला सांगा, झोप घ्यायची आहे ढेकणाच्या बाजूवर येईल का जमिनीवर येईल? एकानं सुखाची कल्पना केलं जाऊन ढेकणाच्या बाजूवर झोपलं, कसं होईल? बघा कसं होईल? चावल्यात का नाही ढेकणं तुम्हाला? चावल्यात का? सध्या नाही तर पण पहिले बघा चावल्यात बाबा हो. उग कल्पना करा, सुखाची कल्पना करा. तसंच आहे या संसारामध्ये. सुखाची कल्पना आहे का म्हणतात या अभंगाचा मध्ये अर्थ आहे बरं. संसारामध्ये सुखाची कल्पना करूच नका. चला आपल्याला इकडे जायची. दुसरं एक प्रमाण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं. एक बामणाची गाय होती. बामणाची गाय रोज खुंट्याला बाजून राहायची. देव बापानं कुठं पंचांगण सांगितलं एखादी पिंडी मिळायची, तीच खाऊन तिने राहायची. पण थोडक्या वैरणीवर गाय ती रोडकी होऊन गेली. वैरण थोडकीन गाय रुडकी झाली. रुडकी असं वाळली. पण एके दिवशी त्या गायीच्या पुढून ती देवाला सुटलेली गाय जात होती. तिला कोणची गाय म्हणतात? जानी किंवा वडाळ गाय. ती वडाळ गाय होती. वडाळ गाय तिच्याकडे बघितली कुणं? बामणाच्या गायीनं. आणि त्या बामणाच्या गायीनं त्या जानी गायीकडे बघितली. तिला म्हणली ना अक्का. तिने म्हणली काय ग ताई, खाऊन लय बोक्याच्या बोका झालीस. म्हणली का भानगड आहे? तिने म्हणली माय घरचं खाऊन बोका होत नाही. घरचं खाऊन होत नाही. लोक म्हणतात आम्हाला की घरचं खावलं लाव का आम्हाला लोकांचं खाऊन गेला. एक 8 रोज आमच्या संग किती खायला मिळते. तिने म्हणली माय अक्का लय तयार आहेस तू. तिने म्हणली वय ग तुला बिवायचे का? ये माझ्या येतेस का माझ्या संग? आता एक बामणाची गाय रोज एक पिंडी खाऊन बसायची. गुन्हा बसावं का तिच्या नादाला लागाव? तिने म्हणली येते म्हणल्यावर तिने म्हणली तोड दावं. हिला कुठलं दावं तोडते? तिने दाव्याला असं कट मारली. कटच म्हणतात का तुमच्याकडे? सांगा बरं का, आमची भाषा थोडी बदल आहे. कटच म्हणतात का काय म्हणतात? कट मारायला गेली. ती दावत ओढायला गेली पण हिची आतडी तुटलाली. हागाचा सांग नको. तिने म्हणली थांब, तसं तोडत नाही. ती ओढा गाय आली, तिला कट मारायला लावली. खालून शिंग घालून मी कसं तिकडच. तिला माहिती
सुट्टीचा दिवस होता. त्या वडाळ गायला कुठं खायच्या माहित होत, त्यानं कुपाटी येऊन उडी मारली आणि बरमदात गेली. कट 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 शेंडे खावलाली आणि बामणाचं एवढं कडला गेलं आणि कडला जाऊन एक पान धरायचं नाही त्याला असं फिरवायचं. एक पान तोडायचं खायचं, एक पान तोडायचं खायचं. शेतकरी 8 दिवस झालं बघत होता वाट, आज सापडल उद्या सापडल, आज सापडल उद्या सापडल. पण ती ओडाळ गाय खात असताना असं शिंग करून कान करूनच खात होती. तिकडून शेतकऱ्याची वरी केलेली काठी बघितली, तिनं कुपाटीहून पळून घालला आली. सापडली कोण? ती बामणाचं कुट्याला मारायचं. त्या शेतकऱ्यानं म्हणलं 8 दिवस झालं ध्यान ठेवला, आज सापडशील उद्या सापडशील, आज सापडशील उद्या सापडशील. खरं सांगा कुणाला धरला असतं त्यानं? त्या बामणाची लागा तिला. अरे जी ओडाळ होती गेली निष्ठून. जर 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 मारून आलं म्हणता ह्या गरीब बाईला, तिनं म्हणली अरे रे रे देवा, उग एक क्षणाची संगत केली हिच्यामुळं तर एवढं मार खावं लागलं. त्या शेतकऱ्यानं त्या गाईला धरलं, नीट घरला नेलं, सांगितलं भटजी बुवा सांभाळणं होत असलं तर सांभाळा, नाहीतर कुठलं तुमचं तुम्ही ओळखून घ्या. मला सांगा परिणाम कुणामुळे झाला? कुणाच्या संगतीला, कुणाच्या? ओडाळाच्या संगे सात्विकाना झाले, ओडाळाच्या संगे सात्विकाना झाले, ओडाळाच्या संगे सात्विकाना झाले, ओडाळाच्या संगे सात्विकाना झाले. सात्विक असले. अरे चांगल्या माणसाला वाईट माणसाची संगत लागल्यानंतर चांगला माणूस बिघडतो. चांगल्या माणसाला हो किती श्रीमंत असू द्या, त्या जर श्रीमंत माणसाला जर एखादी जर जुगार खेळणाऱ्या माणसाची संगत लागल्यावर श्रीमंती राहते का जाते? जाते ना. कशामुळं? संगतीमुळं. म्हणून कबीरदास म्हणतात संगत संतन की करले, संगत संतन की करले. जीवनामध्ये माणसानं संगत चांगल्याची करावं. अजून सांगू, जैसा धरलो संग वैसा चढेगा रंग. अरे तुम्ही जशी संगत धराल त्या संगतीचा रंग तुम्हाला चढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघा, एक महिनाभर किराणा दुकानामध्ये जाऊन बसा, दुसऱ्या महिन्यात काय वाटतं गुरुजी? दुसऱ्या महिन्यात किराणा दुकान टाकावं वाटतं का नाही? एकच महिन्यात 1 महिना संगत करा तुम्ही किराणा दुकानदारची, तसं नका वाटलं तर पानपट्टीवाल्यात जाऊन पानपट्टीत बसा. दुसऱ्या महिन्यात काय करा वाटतं? जैसा धरलो संग वैसा चढेगा रंग. कबीरदास म्हणतात जैसा पिलो पाणी वैसा बोलेगा वाणी. तुम्ही जसं पाणी पिचाल त्या पाण्यानुसार माणसं बोलतात. बरोबर आहे की नाही? पाण्याची चव सांगू नका. कोस कोस बदले पाणी 20 कोस परवानी. 1 कोस गेलं की पाण्याची चव बदलते आणि 20 कोस गेलं की माणसाची बोलायची भाषा बदलते. तुमच्या आणि आमच्या भाषेमध्ये जवळजवळ बराच फरक आहे. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे तुमच्यात कसं आहे? जीव गेल्यावर सारखंच आहे की बोलण्याची भाषा बदलते हो. मला काय यावर्षी कीर्तन होतं रायगड जिल्ह्यामध्ये. ते रायगडला गेल्यानंतर तिकडची भाषा थोडी वेगळी आहे, मला थोडी कळत नाही. आम्हाला 4-5 जण इकडून गाडी करून महाराज म्हणजे भजन करायचं तुमचे या. आम्ही गेलो ते रायगड जिल्ह्यामध्ये असं जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर त्या घरच्या माईनं म्हणले महाराज तुम्हाला चटका देऊ का? पटवाजाचं पोरगं होतं, त्यानं म्हणलं महाराज इकडे जेवणाच्या आधी पोळी त्यात काय की म्हणल्यावर पोळी त्यात काय की त्यानं म्हणलं नगरी बाबा चटका. जेवायला आम्ही बसलो. जेवायला बसल्यानंतर ती पंगत त्यांच्या गावाकडे घरचे 1 7-8 सोयी पाहुणे तिकडं ना, आम्ही 7-8 जण इकडं.
तिकडं वाढलं इकडं मी वाढलं, पण एक पदार्थ आगाव तिकडं दिसला आणि इकडे एक पदार्थ आगाव दिसला. तसं पकवाजानं म्हणला मला ती नाही बघा आपल्याला. आमची लोक ती तेलगट काही खात नाहीत, गोड काही खात नाहीत, पण तिखट बघितल्या मागे सरकत नाही, है की नाही? आता गाडीला डिझेल बकळ झाली, 1 वाजे तर चलते गोष्टी, तसं काही टेन्शन नाही. गरम गरम खायला भजी मिळाल्या सावकाराच्यात, काही चिंता नाही. आता सांगू का, काही लोकांच्या हातामध्ये अन्नपूर्णा असते, कसा स्वयंपाक करू द्यावा गोड लागतो सर. त्याच्यातल्या त्याच्यात आम्ही तर 12 गावचं रोज खाणारे, लगेच चव कळते. कोरका भाकर आगाव खावं का कमी खावं कळत. आता फुल झाले, बोलणेच वाटला तर पण आता किती बोलावं की वाटला. चला काय झाली दिसलं तसं भगवानाच्या पोरानं म्हणलं महाराज ती आपल्याकडं नाही. मग त्या माईला म्हटलं माई इकडे या. तिने म्हणले काय हो महाराज, तुमच्या लोकाला म्हणजे ती वाढलात, आमच्याकडं नाही. हो महाराज मी तर तुम्हाला विचारलं होतं ना पहिला सुरू, तुम्हाला चटका वाढू का, चटका देऊ का? अहो त्याला तर चटका म्हणते. चटका म्हणजे हिरवी मिरची त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालून वाटलेली चटणी, तिला तिकडे काय म्हणतात चटका. 20 कोस परपाणी. मला हा मुद्दा सांगायचे, पाणी पिलं की माणसाची भाषा बदलते. तुम्ही बघा सकाळी सकाळी माणसं पाणी पिले की गोडच बोलतात, आणि दिवस मावळाला पाणी पिले की वाकडच बोलतात. गटत पाणी अजून कळत नसलं तर सांगतो, ऐक तुम्ही कोण बी सांगतो. तुमच्या गावात बाहेर गावचं माणूस येऊन 10 वर्ष राहावं, आणि 10 वर्ष राहिल्यानंतर गावच्या पाटलाला त्यानं वाकडं बोलावून भांडणं करावं. तुमच्या गावातले म्हणतात का नाही लागलं काही नाही पाणी, इथलं पाणी लागलं काय की सुगावचं. पाण्याची चव बदलतो लक्षात. तसं जीवनामध्ये माणसांनी देवही संगत करतो. देवाला एकटं राहू वाटत, देव कुठं राहतो? नावडे वैकुंठ शेषाचे वैष्णव सदन वैष्णव सदन आवडणे. आमच्या गुरुजीची चाल आहे बरी, अतिशय आनंदाने गुरुजी म्हणायची. देवाला वैकुंठामध्ये राहू वाटत नाही, देव एकटं राहतच नाही हो. देव म्हणण्यापेक्षा तुम्ही एकटं राहता का बाबा? बोला तुम्ही एकटं राहता का? नाहीच राहू शकत. तुम्ही राहता का? येते का नाही येते ऐका. असले 50 आणून बसवा पडी. ऐका एकटं राहू वाटत नाही, देवाला एकटं राहू वाटत नाही. देवही संगत करतो, पण कोणाची कोणाची करतो? भक्त समागमे सर्व भावे हरी.
आलेलं नका टाळी वाजवा सगळे. तसं रोज अंदावल्याने वाजू नका हो, उल्हासानं वाजवा. एवढं सुंदर भजन म्हणतात ही लोक, त्याची दाद द्यायचं काम तुमचं आहे का नाही? देणं ना घेणं माईकवर येतंय. तुम्हाला ही करतो म्हटलं की टाळ्या वाजवतात, ती करतो म्हटलं की टाळ्या वाजवतात, आणि एक बार गेली की 5 वर्षी बी येत नाही. कौतुक करत जा, त्या लोकांचं कौतुक करत जा. सुंदर चाल म्हणजे पुढची काय तुमचं गंगाधर महाराज बारका माणूस तुमच्या एवढे कपडे बदला. कळालं का? तुम्हाला जर नसले तर आपण घेऊन देऊ. एक धोतर आहे आपल्याकडं, वर्षाला 40 जोड धोतर येतात आपल्याकडे. मला वारकऱ्याचा ड्रेस घालायचा काय ताकद आहे आमच्यासारख्याची बोलायची? तुम्हाला रागाला तर माफ करा. ऐका, अरे मला सांग, सासरवाडला जाताना माणूस तैट जाते का भजनाला? बोला. सासरवाडला भजनाला येतात तैट आल्यावर काही तर देव आपल्याला मारी लुई. माय तुम्ही कीर्तनाला येताना नटून येता का माहेरला जाताना नटून? करणा भाग्य दुसरीकडे चालले, दुसरीकडे जाऊ देत नाही. आपल्याला बोर पाहण राहतं बरं. पण एक विनंती केली तसं काही नाही तुमच्या मनावर बाबा. पुन्हा तुम्ही म्हणता ह्या बलाला कुणा तरी इथं म्हणून मनाला कशा करेल. पण आपल्या जातीला आपण सांगावं बरोबर. पॅन्टच घाला पण पांढरा निरो करा, नंबर 1 दिसतो. तुमची दिष्टच काढावं लागते. तुमच्या बाईक लगीन झाले का तुमचं? तुम्हाला पूर्वीच मिळते पुढल्या वर्षी. चला विडाला विनोद नाही. लग्न व्हायचं थोडं अवघड आहे, पण भजन करायला आणि नोकरदाराला पुरी मिळत नित्या तर नक्कच मिळते हो. असं सांगू का? मला खूप बोलता येतं, जाऊ दे आपला विषय तोडले. पण देव ही एकटा राहतो. देव कुणाच्या सोबत राहतो? भक्ताच्या सोबत, संतांच्या सोबत राहतो. देव वैकुंठामध्ये राहत नाही. देव कुठं राहतो? संतांच्या घरी राहतो. भक्त समागमी सर्व भावी हरी. अरे नुसता राहत नाही तो, नुसता राहतो देव का काम करतो? भक्ताच्या सोबत राहतो का भक्ताची कामं करतो? बोला 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 बोला. दोन काम करतो. चला काम करतो. सांगून करतो का न सांगून करतो? न सांगता करी. अरे देवाला सांगायची गरज नाही. देव सांगकाम्याने. देवाला भक्ताचे काम करण्यासाठी सांगायची गरजच नाही. असे भक्ताचे घरी कामे